भावी नगरसेवकांची वाढली गर्दी, पण निर्णय घेणार सोलापूरची पब्लिक। ये पब्लिक है भाई, सब जानती है। बुलारे बिंदास लोक प्रधान न्यूज चॅनल वर। आता कुठं चांगला चाललाय रस्ता कसा आहे माहिती आहे ना, आज दिसतंय सरळ, उद्या खड्डे खड्डे काय सोलापूर आहे काय काय आता तो सुरुवातीला करते नंतर नाही म्हणते ते, आता त्याला काय करणार ते। नगरसेवक कसा पाहिजे नागरिकांना, मतदारांना? सुशिक्षित हवा, लोकांची कामे करणारा हवा। हां, काम करायला पाहिजे। गल्लीतले बोळातले नळ ड्रेनेज जे ते सगळं अमुक कुठल्या पण कामामध्ये नगरसेवक येऊन मदत करायला पाहिजे। काय आता रिक्षावाल्याचा धंदा चांगला चाललेला आहे, रिक्षावाल्यांचं घेते त्याने बी समजदार झालेला आता। बगीचे आहे सुधारणा केल्या ते पण बंद पडलेले आहेत। परिवहन सेवा तर नावालाच आहे, फक्त मतं मागायला येतात पण तोंड दाखवत नाही, काय काम करत नाही ते लोक। आमचं तर काय बी अपेक्षा नाही बघा। फोन केलं की आमचे नगरसेवक कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असतात। आमचं तर काय बी अपेक्षा नाही बघा। फोन केलं की आमचे नगरसेवक कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असतात। हा, सोलापूर मतदान करते? हा, करतो की। आता इलेक्शन आलेत, मतदारांना नगरसेवक कसा पाहिजे? काय काम करणारा पाहिजे हो, फोन केल्याबरोबर उचलणारा पाहिजे, आणि काय बाकी लोकांचं काय अपेक्षा नसतं इथं। हा, आमचं तर काय बी अपेक्षा नाही बघा। फोन केलं की आमचे नगरसेवक कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असतात। अरे बाबा, हे लय डेंजर आहे हो। मग कसं अवघड आहे मग 5 वर्ष? काय अवघड, आता अवघडच झालं की जमाना। आता कुठं चांगला चाललाय रस्ता कसा आहे माहिती आहे ना, आज दिसतंय सरळ, उद्या खड्डे खड्डे काय सोलापूर आहे सोलापूरचा रस्ता किती वर्ष लय झालं, 3 महिने गॅरंटी याला। का म्हणजे कोण दोष आहे? काय दोषी, मोठे मोठे चोर कुठं बसलेत माहित नाही का तुम्हाला? काय सांगू, अवघड आहे बाबा। बरं, नगरसेवक निवडून आल्यानंतर कुठली कामं करायला पाहिजे? म्हणजे काय बी करत नाही तो, कष्ट आपण करायचं, खायचं, घरात झोपायचं, बाकी काय बी नाही। या फंद्यात नको पडायला। हे काय बी नाही, कष्ट करायचं, कष्ट हेच भांडवल आहे बघा। हे शपथ सांगतो, आमची आई शपथ। काका नमस्कार। हा नमस्कार। काका नाव काय तुमचं, वय किती आहे? प्रकाश भिवाजी काळे। हा, सोलापूरचे ना? हा सोलापूर। वय किती आहे काका? वय माझं 70 आहे आता। काका माझा एकच प्रश्न आहे मराठीत, आता निवडणुका आलेल्या आहेत, नगरसेवक कसा असायला पाहिजे? नगरसेवक काम करणारा स्वच्छ ह्याचा असायला पाहिजे। हां हां। सोलापूरचे कामं झालेत का, विकास झालाय का? काय काय आता तो सुरुवातीला करते नंतर नाही म्हणते ते, आता त्याला काय करणार ते, प्रत्येकाचा स्वार्थ असतंय। हां, नगरसेवक निवडणुका झाल्यावर येतात का प्रभागात? ते एखादा येत नाही तर येत नाही ते। सोलापूरचे रस्ते, ड्रेनेज, पाणी आहे का व्यवस्थित? जरा आता ते रस्ते खराब झालेले आहेत, पाणी आणि ड्रेनेज चांगले आहेत। नगरसेवकांनी निवडून आल्या तर कुठली कामं करायला पाहिजे? पहिल्या रोडची कामं करायला पाहिजे। रोडची। हां, आता 8 वर्ष निवडणुका झाले नव्हते, आता निवडणुका आहेत, काय करणार? म्हणजे मतं मागायला येतात पण नंतर दिसत नाही। हां, ते आता ते प्रत्येकाचं वृत्ती असते तशी। बस सेवा सुरू आहे का सोलापुरात? हा, बस सेवा निम्मी चालू आहे वाटतं, निम्मी बंद आहे असं। पण लोकांना त्रास होतो बस सेवा बंद असल्यामुळे? काय आता रिक्षावाल्याचा धंदा चांगला चाललेला आहे, रिक्षावाल्यांचं घेते त्याने बी समजदार झालेला आहे आता। दवाखाने चांगले आहेत सोलापुरात? हो चांगले आहेत, हो हो चांगले आहेत, सुधारणा झालेली। स्मार्ट सिटी म्हणतात, कामं झालेत का स्मार्ट सिटी? फुल आलेत ना। काय ना तुमचं? विशाल झवेरी, काय वय आहे तुमचं? 43। आता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, काय वाटतं सोलापूरचा विकास झालाय का? अजूनपर्यंत पाहिजे तसं झालेलं नाही आहे, इथून पुढे होईल अशी आशा आहे। IT पार्क वगैरे झालं तर। नगरसेवक कसा पाहिजे नागरिकांना, मतदारांना? सुशिक्षित हवा, लोकांची कामे करणारा हवा। सोलापूरमध्ये मुलांसाठी बगीचा आहेत का, परिवहन सेवा आहे का, काय वाटतं? काहीच नाही। बगीचे जे आहे सुधारणा केल्या ते पण बंद पडलेले आहेत। परिवहन सेवा तर नावालाच आहे, म्हणजे एका दुसरे बस ते पण अडगळीत पडलेले बसेस आपल्यास माती मारलेले आहे सोलापूरच्या। सोलापूर स्मार्ट सिटी म्हटलं जातं, खरं कामं झाली आहे सोलापूर? नाही। काय वाटतं, काय? आता काय झालं, वरील राजकारण काय आपण सांगू शकत नाही, पण स्मार्ट सोलापूर जे पाहिजे ते झालेलं नाही आहे। नगरसेवक निवडून आल्यानंतर कुठली 3 कामं करायला पाहिजे सोलापुरात? पहिला 3 कामं। सर्वात पहिला सोलापुरामध्ये रोजगार वाढला पाहिजे, आणि जे बेरोजगारीमुळे जे धंदे पण पडलेले आहेत, म्हणजे ऊर्जित अवस्था त्याला दिली पाहिजे। हां, आणि युवकांसाठी काहीतरी वेगळं केलं पाहिजे। जेव्हा महापालिकेत आपण सर्वसामान्य सोलापूरकर जातो, रस्ते असेल, ड्रेनेज असेल, बांधकाम परवाना असेल, कामं होतात लोकांची? लगेच होत नाहीत, लगेच होत नाहीत, कारण अनुभव आम्ही स्वतः घेतलेला आहे। हां, बोला की। इलेक्शन आलंय, हां, काय सोलापुरात हवा? सोलापूरमध्ये आता सध्या भाजपची हवा आहे। अरे बाबा। भाजप शिंदे सेना। हां,
तर अजून माझा एक प्रश्न आहे, पक्ष काय नाही, सोलापूरचा विकास झाला का? विकास थोडं झाला असेल, मी एवढं पण म्हणत नाही विकास झाला म्हणून, थोडंफार झालेला असेल. बरं, आता इलेक्शन डिक्लेअर झालेत, नगरसेवक मतं मागायला येतील, निवडून येतील. सोलापूरकरांना नगरसेवक कसा पाहिजे? नगरसेवक चांगलं काम करायला पाहिजे, पैसे कमवायचं नाही. हां, काम करायला पाहिजे. गल्लीतले बोळातले नळ डेनिस हे ते सगळं अमुक तमुक कुठल्या पण कामामध्ये नगरसेवक येऊन मदत करायला पाहिजे. येतात का? कोण येतात कोण येत नाही, कोण येतात कोण येत नाही. आता हे प्रभाग 8मध्ये शिक्कोळपेठमध्ये मुटकळे ते नगरसेवक भाजपचे सगळे निवडून आले, काय काम केले नाही काय नाही. हां, तोंड दाखवत नाही त्यांनी, फक्त मतं मागायला येतात पण तोंड दाखवत नाही, काय काम करत नाही ते लोक. सोलापुरात उद्योगधंदे आहेत का? उद्योगधंदे कमी झाले. परिवहन बस सेवा काय वाटतं तुम्हाला? परिवहन बस सेवा, बगीचे ते व्हायला पाहिजे पण कसं सुविधा करत येत नाही ना त्याने. किती वर्ष झालं परिवहन बसच सेवा बंद आहे? बंदच आहे ना सगळं. आता काय ते डेव्हलप सरकार ते धोरण नियोजन केलं तर सगळं होणार ना. बरं, काय वाटतं म्हणजे स्मार्ट सिटी म्हणताय, खरंच विकास? तर ते विकास झाला नाही, स्मार्ट सिटीचा विकास झाला नाही. उगा नावाला त्याने पोळी भाजून घेतात. तुम्ही सोलापुरात राहता, महापालिकेत गेलं तर कामं होतात का तिथं? होत नाही कामं होत नाही, करत नाही त्याने, दखल देत नाही त्याने. हां, नगरसेवकला घेऊन गेला तर त्यावेळेस काम करतात त्याने, आता करत नाही. टॅक्स वाढला, भंगीपट्टी वाढलं, अमुक तमुक, कचऱ्याची गाडी येतात कधी येत नाही. म्हणजे राज्य त्यांचंच चाललं ना, आपलं कुठं राज्य. म्हणजे फक्त आपण मत दिलं झालं संपलं. मतदार राजा म्हणतात. हां, राजा म्हणतात बरोबर, मत दिलं की संपलं त्याने, त्याने 5 वर्ष नगरसेवक राजा. हा राजा बस, बाकीच्या जनतेचे हाल बेहाल. काय वाटतं निवडून आलं तर कुठली कामं व्हायला पाहिजे शहरात? शहरात चांगले उद्योगधंदे व्हायला पाहिजे, उद्योगधंदे बंद आणि मिल वगैरे कुठल्या असेल तर चालू करायला पाहिजे, सरकारने नियोजन करायला पाहिजे त्याने. हां, होत नाही पण हे. होत नाही, बगीचे वगैरे आहेत का शाळेत? कमी आहे. दवाखाने पण असेल थोडंफार कमी आहे, पण घंटागाडी वगैरे येते का प्रभागात? येतात कधी येत नाही. नगरसेवक यायला पाहिजे. यायला पाहिजे, सगळं काय जे आहे ते नियोजन करायला पाहिजे त्यांनी सगळं.